श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्ष 2025 मध्ये नवीन वर्षाच्या कॅलेंडरवरती आपल्याला 2 शब्द लिहायचे आहेत, ज्यामुळे आपली कोणतीही इच्छा पूर्ण होईल. त्याचप्रमाणे मागच्या वर्षीच्या कॅलेंडरचे काय करावे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन वर्षामध्ये आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना कॅलेंडरची दिशा जी आहे तर ती मात्र योग्य असावी. आपल्या घरामध्ये घड्याळाची दिशा त्याचप्रमाणे कॅलेंडरची दिशा तर ही वास्तुशास्त्रानुसार जर योग्य असेल तर आपली प्रगती होत असते. परंतु जर चुकीच्या दिशेला आपण या वस्तू ठेवल्या तर मात्र आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही, भरभराट होत नाही, तर आपल्या घराची अधोगती व्हायला सुरुवात होत असते. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ आणि कॅलेंडर हे दक्षिण दिशेला म्हणजे दक्षिण भिंतीवरती कधीही असू नये. दक्षिण ही अशुभ दिशा मानली जाते, यमाची ही दिशा मानली जाते. त्यामुळे आपल्याला दक्षिण दिशेला चुकूनही घड्याळ आणि कॅलेंडर लावायचं नाही. त्याचप्रमाणे घड्याळ किंवा कॅलेंडर पाहताना आपलं तोंड हे दक्षिणेला होईल तर अशा प्रकारे सुद्धा ते लावू नये, कारण याचे अशुभ प्रभाव निर्माण होत असतात आणि म्हणून दक्षिण दिशेला या 2 वस्तू कधीही नसाव्यात. आपण कॅलेंडरमध्ये तारीख पाहत असतो, तिथी पाहत असतो, सणवार बघत असतो. त्यामुळे कॅलेंडर जे आहे तर ते अत्यंत गरजेचे असते. ज्यांच्या घरामध्ये सतत आजारपण आहे तर त्यांनी पूर्व भिंतीवर कॅलेंडर लावावे. यामुळे घरातील आजारपण कमी होत असते. तसेच उत्तर भिंतीवर कॅलेंडर लावले तर धनधान्यामध्ये वाढ होते आणि हेच कॅलेंडर जर पश्चिम भिंतीवरती लावले तर घरामध्ये धनाचा प्रवाह जो आहे तर तो कधीही खंडित होत नाही. म्हणजे घरामध्ये जो काही पैसा येतो, संपत्ती येते, धन येते, तर त्यामध्ये सातत्य राहते. आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करण्या अगोदर योग्य दिशेला कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं आहे. कॅलेंडर लावायची जागा आणि दिशा ही निश्चित करायची आहे. जसं की तुम्हाला जर आरोग्य हवे असेल तर पूर्व दिशेला लावायचं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पैसा यावा, धन यावे असे वाटत असेल तर उत्तर दिशेला कॅलेंडर लावायचं आहे आणि धनामध्ये सातत्य राहावे असे वाटत असेल तर पश्चिम दिशेला हे कॅलेंडर जे आहे तर ते लावायचे आहे. आता या कॅलेंडरवरती 2 कोणते शब्द लिहायचे तर हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी जुनं कॅलेंडर जे आहे तर त्याचं काय करावं तर घरामध्ये जुनी कॅलेंडर जी आहेत तर ती जास्त नसावीत, फक्त 2 वर्षापूर्वीची असावीत. म्हणजे बघा, आता 2025 सुरू होईल तर घरामध्ये 2024चं कॅलेंडर आणि 2023चं कॅलेंडर तर अशी 2 वर्षापूर्वीचीच कॅलेंडर असावीत. या अगोदरची जी कॅलेंडर आहेत तर ती आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत आणि अगदी 2024चं कॅलेंडर जरी आपण विसर्जित केलं तरीसुद्धा चालेल. परंतु जास्तीत जास्त आपण 2 वर्षापूर्वीपर्यंतचीच कॅलेंडर जी आहेत तर ती घरात ठेवायची आहेत. कॅलेंडरवरती बऱ्याच वेळेला देवदेवतांचे फोटो असतात, त्यामुळे कॅलेंडर जे आहे तर ते कधीही जाळायचं नाही किंवा कचऱ्यामध्ये फेकायचं नाही. आपण असं जर केलं तर त्या देवदेवतांचा अपमान जो आहे तर तो होत असतो आणि याचे दोष आपल्याला लागत असतात. म्हणून कॅलेंडर जे आहेत तर ती वाहत्या पाण्यामध्ये आपण विसर्जित करू शकतो किंवा एका बादलीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये हे कॅलेंडर जे आहे तर ते भिजू घालायचं आणि याचे कागद मऊ होऊन त्याचा लगदा तयार होईल तर तो लगदा झाडाच्या मुळाशी मातीमध्ये आपण विसर्जित करू शकतो. परंतु चुकूनही आपल्याला हे कॅलेंडर जाळायचं नाही किंवा कचऱ्यामध्ये फेकायचं नाही. तसेच कॅलेंडरवरती विध्वंसक, अश्लील चित्रे किंवा उदासीनता दाखवणारे जर फोटो असतील, जसं की बुडणारं जहाज, महाभारताचे चित्र किंवा हिंसक प्राणी, तर असे जर चित्र असेल तर असं कॅलेंडर कधीही आपल्याला खरेदी करून घरी आणायचं नाही. आता आपण जो उपाय करणार आहोत तर यासाठी आपण एक वेगळं जे कॅलेंडर आहे तर ते सुद्धा वापरू शकतो. म्हणजे उपायासाठी आपण खास सेपरेट कॅलेंडर वापरू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला हिरव्या शाईचा पेन वापरायचा आहे. आता आपली जी इच्छा आहे, म्हणजे कोणतीही इच्छा असू द्या, घराचे स्वप्न असेल, नोकरीमध्ये प्रमोशन असेल किंवा घरामध्ये खूप पैसा यावा असे वाटत असेल, तर अशी जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी, तर यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता काय करायचं, आपल्याला कधीपर्यंत ही इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत आहे, म्हणजे आता जानेवारीला नवीन वर्ष सुरू होते, जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला जूनपर्यंत
किंवा ऑगस्टपर्यंत नोकरीमध्ये प्रमोशन हवे आहे, तर ज्या तारखेपर्यंत आपल्याला वाटत आहे, जसं की 1 ऑगस्टपर्यंत आपल्याला प्रमोशन व्हावे असे वाटत असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, 1 ऑगस्ट जी या कॅलेंडरमध्ये तारीख आहे, तर त्या तारखेपर्यंत आपल्याला ही इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत आहे. तर त्या तारखेभोवती आपल्याला या हिरव्या शाईच्या पेनाने राउंड करायचं आहे, म्हणजे गोल करायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. म्हणजे प्रमोशन हा शब्द लिहायचा आहे किंवा धन हा शब्द लिहायचा आहे किंवा तुमची विवाहाची इच्छा असेल तर लग्न किंवा विवाह, घराचे स्वप्न पूर्ण व्हावे असे वाटत असेल तर घर असं किंवा स्वप्नपूर्ती तर असं आपण लिहायचं आहे. त्याप्रमाणे आरोग्य, संपत्ती तर असं 1 ते 2 शब्दामध्ये ही इच्छा लिहायची आहे. ज्या तारखेपर्यंत आपल्याला ही इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत आहे, म्हणजे पुढे 4 ते 5 महिन्यांनी आपल्याला ही इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर ऑगस्टपर्यंत, जूनपर्यंत जी तुम्हाला तारीख हवी आहे, तर त्या तारखेला आपल्याला राउंड करून त्यावरती ही इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे आणि यानंतर आपल्याला 5 मिनिटे ताटट्रक करायचं आहे. म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी आपण राउंड केलेला आहे, तर त्या तारखेकडे आपल्याला एकटक 5 मिनिटे पाहायचं आहे आणि आपल्याला मनामध्ये कल्पना करायची आहे, की ही माझी इच्छा जी आहे तर ती पूर्ण झाली आहे. म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. म्हणजे तुम्ही तुमचं जे घर आहे, तर ते मनामध्ये बघू शकता, की माझं खूप मोठ्या घराचं स्वप्न पूर्ण झालं किंवा मला नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं आहे. तुम्ही सेलिब्रेशन करत आहात, तर अशी तुम्ही कल्पना करू शकता किंवा भरपूर पैसा घरामध्ये येत आहे. तुम्ही भरपूर पैसे मोजत आहात, तर अशी कल्पना आपल्याला करायची आहे. आणि 5 मिनिटानंतर आपली जी इष्टदेवता आहे किंवा कुलदेवता आहे, तर कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे, की माझी अमुक अशी जी इच्छा आहे, तर ती पूर्ण होऊ द्या. आणि आपण ज्या दिवशी या उपायाला सुरुवात करणार आहोत, म्हणजे 1 जानेवारी किंवा 2 जानेवारी, 3 जानेवारी, तर या तारखेला आता आपल्याला यायचं आहे. अगोदर काय करायचं, म्हणजे ज्या तारखेपर्यंत आपल्याला इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत आहे, तर त्या तारखेला आपण राउंड केला, त्याच्यावरती इच्छा लिहिल्या. तर यानंतर ज्या दिवसापासून आपण हा उपाय सुरू केलेला आहे, तर त्या तारखेला आपल्याला यायचं आहे आणि यानंतर या तारखेला आपल्याला हिरव्या पेनाने गोल जो आहे तर तो करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला प्रारंभ हा शब्द लिहायचा आहे. यानंतर आपल्याला कुलदेवीला नमस्कार करायचा आहे आणि आपलं स्वप्न जे आहे तर ते पूर्ण व्हावे म्हणून प्रार्थना करायची आहे. मी 100% प्रयत्न करेन आणि तुमचा आशीर्वाद असू द्या, तर अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि दररोज आपल्याला तिथून पुढे दररोजच्या ज्या तारखा आहेत तर त्यांना आपल्याला राउंड करायचं आहे आणि अशीच आपल्याला रोज हात जोडून कुलदेवतेला प्रार्थना जी आहे तर ती करायची आहे. आणि पहिल्या दिवशी आपण राउंड केला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण राउंड करणार, तर तेव्हा आदल्या दिवसाच्या तारखेपासून पुढच्या दिवसाच्या तारखेपर्यंत, म्हणजे 1 तारखेला आपण राउंड केला, त्यानंतर 2 तारखेला जेव्हा आपण राउंड करणार, तर 1 तारखेपासून 2 तारखेकडे आपल्याला बाण जो आहे तर तो काढायचा आहे. पुन्हा 3 तारखेला जेव्हा आपण राउंड करणार, तर तेव्हा 2 तारखेपासून 3 तारखेपर्यंत असा बाण जो आहे तर तो आपल्याला दाखवायचा आहे. आता मध्येच जर आपण 4 दिवस, 5 दिवस गावाला गेलो, तर मग काय करायचं? परत जेव्हा आपण येऊ, तर तेव्हा अगोदरच्या सर्व दिवसांना गोल करायचे आणि आपल्याला बाण जे आहेत तर ते सुद्धा करायचे आहेत आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्याचप्रमाणे आता आपण 4 दिवस बाहेर गेलो, मग हा उपायाला खंड पडला, तर पुन्हा आपण परत आल्यानंतर त्याला राउंड करणार, बाण करणार. तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर कॅलेंडरमध्ये त्या वाराच्या तारखेकडे आपल्याला पाहून इच्छा जी आहे तर ती बोलून आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे अतिशय प्रभावी असा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय आहे.